शिंदेंचा बडा नेता फुटला. भाजपनं शिंदेंवरती डाव केला. 118 नगरसेवक तरी सस्पेन्स. महापौरपद ठाकरेंकडे जाण्याचे चान्सेस वाढले. ठाकरेंच्या नगरसेवकांवर डोळा. शिंदे ठाकरेंना पोखरून घर उभारतायत. राज ठाकरेंची शिंदेंना गळ. ठाकरेंचा पक्ष सारवासारव करण्यामध्ये गुंतला. नेमकं घडलंय काय? एकनाथ शिंदे सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणातील फिरवणारे केंद्रबिंदू ठरले. राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या घडामोडी घडत असताना पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय. भाजपानं एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिला. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. आता महापौर पदावरून रस्सीखेच बघायला मिळते. मात्र त्यापूर्वी अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसतात. मुंबईचा महापौर कोण हे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर समजेल. मात्र लॉटरी पद्धतीने आरक्षण निघणारे आणि त्यामुळे सध्या ठाकरेंना सुद्धा महापौर पद मिळण्याचे चान्सेस आहेत आणि तितकेच शिंदेंना सुद्धा. 118 एवढा बहुमताचा आकडा असताना सुद्धा भाजप आणि शिंदे महापौर आपला बसवू शकत नाहीयेत किंवा मग सत्ता स्थापन करू शकत नाहीये असे सध्याचे आकडे दिसून येतात. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. महापालिका निवडणुकीत एक वेगळं राजकीय समीकरण बघायला मिळालंय. राज्यात सत्तेत असलेली पक्ष विरोधात निवडणुका लढताना दिसली. महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर तो म्हणजे अजित पवार यांचा पक्ष. पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची कामगिरी निराशाजनक राहिली. जिल्हा परिषद निवडणुका भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार की वेगवेगळे याबद्दल अजून काही स्पष्ट होऊ शकलं नाही. महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबई, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेत युतीची सत्ता आली. उद्या महापौर आरक्षण सोडत आहे. मुंबईसह इतर महापालिकांवरती महापौर नक्की कोणाचा होणार यावर विविध चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला भाजपनं अत्यंत मोठा धक्का दिला. माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केलाय. फक्त बंधूच नाही तर त्यांच्या पुतण्यानंही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे हा पहिला धक्का जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बसलाय. दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी 29 नगरसेवक आणि पुढे भाजप या पक्षाने आपले निवडून आणलेले 89 नगरसेवक एवढा मोठा आकडा असताना सुद्धा अजूनही भाजप की शिंदेसेना महापौर कुणाचा होणार हा प्रश्न आहे. इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी शिंदेसेनेला टाळी देण्याचा निर्णय घेतलाय. उल्हासनगरमध्ये वंचितने शिंदेंना टाळी देण्याचा निर्णय घेतलाय. थोडक्यात सध्या एकनाथ शिंदे सगळे पक्ष पोखरून भाजपला बाजूला ठेवून वन मॅन शो दाखवण्याच्या भागात दिसतात. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये अजून ठाकरे हे संपलेले नाहीयेत. जर शिंदे मनसेला घेऊन सोबत जातात तर भाजपकडे बी ऑप्शन आहे की तेही ठाकरेंना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतील किंवा मग मुंबई महापालिकेसारखा महत्त्वाचा निर्णय घेतील जेणेकरून मराठीही आणि अमराठीही दोन्ही मतं त्यांच्याकडे शाबूत राहतील. तसाही अमराठी मतदारांच्या विरोधात प्रचार हा राज ठाकरेंनी केला होता ना की उद्धव ठाकरेंनी. त्यामुळे जर राज ठाकरे सुद्धा ऐनवेळी संधी साधूपणा करून ठाकरेंना ज्यांचा विरोध आहे त्याच शिंदेसोबत जाण्याचा ते निर्णय घेत असतील तर मग ठाकरे सुद्धा कोलांटी उडी मारू शकतात. अर्थात आता या दोन भावांमध्ये तत्व, निष्ठा, विचारांची देवाणघेवाण या सगळ्या गोष्टी कोण पाळतंय कोण नाही पाळत हाही प्रश्नच आहे की. तसेही दोन भाऊ जवळजवळ 18 ते 20 वर्षांपासून वेगवेगळे राहिलेत. विचारधारा फुटल्यात, लोक फुटलीत, नेते फुटलीत आणि या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांना यश येताना दिसतंय. शेवटी यांना त्या कारणाने का होईना मात्र सत्तेला चिकटायला भेटतंय आणि मनसे तशीही आणखी काही काळ सत्तेच्या बाहेर राहिली तर संपून जाईल या विचारामुळे राज ठाकरेंना तडजोड करणंही गरजेचं आहे. आणि ठाकरेंना सुद्धा मुंबईमध्ये जर अस्तित्व टिकवायची वेळ येत असेल आणि भाजप जर एक टाळी द्यायला तयार असेल तर मग ठाकरे ही दुसरी टाळी देतील. अर्थात जर आणि तर, शक्यता, चर्चा या मुद्द्यांपेक्षा फॅक्ट हे आहे की आरक्षण सोडतीत महापौर नेमकं कोणाचा बसतोय, भाजप आणि ठाकरे एकत्र येत आहेत का, असे एक ना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पडद्याआडून घडताना दिसतात. पण सध्याच्या घडीला जर जिरवाजिरवी करायची झाली तर ती शिंदेंची करण्याचा प्रयत्न भाजप करते आणि शिंदे सुद्धा भाजपची जिरवायचा प्रयत्न करते. या सगळ्यांमध्ये शिंदेंना मोठा झटका बसलाय तो म्हणजे तानाजी सावंत यांचे बंधू हे भाजपामध्ये गेले.
पाहुयात पुढे हा राजकारण नेमकं कसा वेढा घेताना दिसतंय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.